तो नक्की कुठून आला या पुस्तकासाठी डॉक्टर किशोर पाकणेकर सरांनी खूप सुंदर प्रस्तावना लिहिलेली आहे. आपण तत्पूर्वी सरांची आपण ओळख करून घेऊयात. डॉक्टर किशोर पाकणेकर सर हे नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटल सायन्स या तिन्ही क्षेत्रातील दिग्गज वैज्ञानिक आहेत. आघारकर संशोधन संस्थेचे 2012 ते 2019 या काळातील संचालक आहेत. डॉक्टर पाकणेकर सर हे फक्त भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा नावाजलेले वैज्ञानिक आहेत. 170 प्रकाशने, 30 पुस्तक प्रकरणे आणि तब्बल 45 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पेटंट्स सरांच्या नावावरती आहेत. आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण संशोधनाचं फलित म्हणजे नॅनो सिल्वर जेल, जे एस जेल नावानं सुद्धा प्रसिद्ध आहे, जे वेगवेगळ्या नावांनी आज मार्केटमध्ये उपलब्ध आहे. 40 PhD त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले आहेत. असे अत्यंत नावाजलेले शास्त्रज्ञ आपल्याला आज लाभलेले आहेत. आणि पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर मोनाली या देखील आघारकर संशोधन संस्थेत कार्यरत असल्याने हा एक विशेष योगच म्हणावा लागेल. तर सरांनी खूप सुंदर शब्दामध्ये प्रस्तावना लिहिलेली आहे. तर सरांच्या वतीनं मी ती प्रस्तावना आपल्या सगळ्यांसमोर वाचते. तो नक्की कुठून आला. कोविड-19 जगभरातील सामाजिक, आर्थिक आणि वैज्ञानिक व्यवस्थेला मोठं आव्हान दिलं. या महाभयंकर विषाणूनं कोट्यावधी लोकांचा जीव घेतला आणि अजूनही त्यांच्या उगमाविषयी असंख्य प्रश्न अनुत्तरित आहेत. या प्रश्नांचा शास्त्रीय, सखोल आणि तर्कशुद्ध शोध घेण्याचा प्रयत्न डॉक्टर मोनाली रहाळकर आणि डॉक्टर राहुल बहुलीकर यांनी तो नक्की कुठून आला या पुस्तकाद्वारे केला आहे. पुस्तकाची रचना वाचकांना एका प्रवासावर घेऊन जाते. कोविड-19 विषाणूचा उगम निसर्गातून झाला की प्रयोगशाळेतून, यावर वैज्ञानिक पुरावे, सिद्धांत आणि चर्चेच्या आधारे या पुस्तकात सखोल प्रकाश टाकला आहे. वुहानमधील इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही प्रयोगशाळा, तसेच अमेरिकेतील कोरोनावरील काम करणारी प्रयोगशाळा, तिथं झालेलं संशोधन आणि जैवसुरक्षिततेतील त्रुटी या घटकांना केंद्रस्थानी ठेवून संशोधन मांडलं गेलं आहे. 2012 साली चीनच्या युनान प्रांतातील मोजियांग खाणीत 6 खाण कामगार फुफ्फुसाच्या एका रहस्यमय आजारानं ग्रस्त झाले होते. ते कामगार ज्या खाणीत काम करत होते तिथं RATG13 नावाचा विषाणू सापडला, जो कोविड-19च्या जिनोमशी 96% जुळतो. या विषाणूवर पुढं वुहानमधील प्रयोगशाळेत संशोधन करण्यात आलं. त्या संदर्भातील त्रुटी आणि जैवसुरक्षेच्या संभाव्य उल्लंघनांवर चर्चा करण्यात आली आहे. पुस्तकात 2015 मध्ये राल्फ बरिक आणि शी झेंगली यांनी केलेल्या संशोधनाचा संदर्भ देखील आहे. त्यांनी विषाणूच्या स्पाइक प्रोटीनमध्ये बदल करून त्याला अधिक संसर्गजन्य बनवलं. या प्रकारच्या गेन ऑफ फंक्शन संशोधनामुळे जैवसुरक्षेचे प्रश्न अधिक प्रबळ होतात. या प्रयोगांची नैतिकता आणि त्यातील संभाव्य धोके पुस्तकात विवेकीपणे मांडले गेले आहेत. पुस्तकातील आणखी एक रोचक भाग म्हणजे लॉकडाऊन काळात सुरू झालेला लेखकांचा शोधप्रवास. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या वैज्ञानिक लेखांचा बारकाईने केलेला अभ्यास, विविध देशातील संशोधकांशी संवाद आणि जागतिक स्तरावरील तज्ज्ञांच्या दृष्टिकोनाचा मागोवा या सर्व गोष्टी लेखकद्वयाने अत्यंत प्रभावीपणे मांडल्या आहेत. भारतातील IIT वैज्ञानिकांच्या विषाणूच्या कृत्रिम उत्पत्तीवर संशोधन केलं होतं वैज्ञानिकांनी, परंतु जागतिक दबावामुळे तो लेख मागं घ्यावा लागला. ही घटना प्रयोगशाळेतील गळतीच्या सिद्धांताला आणखी बळकटी देते. हे पुस्तक वाचताना आपल्याला प्रकर्षाने जाणवेल. नैसर्गिक उगम सिद्ध करणाऱ्या नेचर मेडिसिनमधील एका महत्त्वाच्या लेखाचं बारकाईनं विश्लेषणही केलं गेलं आहे. वटवाघूळ, खवले मांजर आणि वुहान सी फूड मार्केटशी संबंधित सिद्धांतामधील त्रुटी अचूकपणे समोर आणल्या आहेत. खवले मांजर विषाणूचा संभाव्य यजमान असल्याचा दावा जरी करण्यात आला असला तरी पुराव्यांचा अभाव स्पष्टपणे दाखवण्यात आला आहे. पुस्तकाचा शेवट सकारात्मक आहे. भविष्यातील जैवसुरक्षेसाठी कठोर धोरणं आणि जागतिक सहकार्याची गरज अधोरेखित करताना महामारीतून मिळालेल्या धड्यांवर विचारमंथन केलं गेलं आहे. भविष्याकडे आशावादी दृष्टीने पाहण्याची गरजही नमूद करण्यात आली आहे. तो नक्की कुठून आला
हे पुस्तक केवळ माहितीपूर्ण नाही, तर वाचकाला अंतर्मुख करतं. वैज्ञानिक पुरावे, अभ्यास आणि तर्कशुद्ध चर्चांमुळं हे पुस्तक शास्त्रज्ञांसोबतच सामान्य वाचकांनाही उपयुक्त ठरेल. समाजहितासाठी इतक्या महत्त्वाच्या विषयावर पुस्तक लिहिल्याबद्दल लेखकांचे मनःपूर्वक अभिनंदन. सरांनी अतिशय सुंदर शब्दामध्ये प्रस्तावना लिहिलेली आहे आणि प्रस्तावना इतकी छान लिहिली आहे म्हणजे नक्कीच पुस्तकाचा जो मेन कंटेंट आहे तो अर्थातच छान असणार. तर धन्यवाद सर, खूपच छान. हो, येस सर. नमस्कार. मी मोनालीला सांगितलं होतं, ॲक्च्युली विनंती केली होती की मला मराठीत बोलायला लावू नकोस, कारण मला मराठीत बोलण्याचा नेहमीच ताण येतो. परंतु आज राहवतच नाही आहे. दरम्यान मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, त्यामुळे मी असं म्हटलं थोडासा आपण प्रयत्न करावा. तर या प्रस्तावनेत ज्या गोष्टी लिहिल्या नाही आहेत त्याबद्दल थोडंसं बोलणार आहे मी. मला असं आठवतं की साधारणपणे 22 मेला मोनालीने मला एक मेसेज पाठवला व्हॉट्सॲपवर, आणि त्यावर तिने तिच्या लेखाची प्रीप्रिंट मला पाठवली होती. आणि त्याच्यामध्ये तो विषय होता कोविडचा उगम. तो वाचल्यानंतर मी थक्क झालो ते हे पेपर वाचून, आणि मला त्याचं महत्त्व लगेच लक्षात आलं की ह्याला नुसतं सायंटिफिक हे नाही आहे, तर जागतिक स्तरावर याला महत्त्व आहे या विषयाला. मी तिला पहिला लगेच फोन केला आणि तिला विचारलं तुला सुचला कसा विषय, कारण माझ्या मनात असं होतं की ही ही व्हायरॉलॉजीमध्ये ॲक्च्युली काम करत नव्हती त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे, आणि विषय अगदी टोटली वेगळा होता. पण केवळ वैज्ञानिक काय म्हणतात त्याला क्युरिओसिटी ह्याच्यामधनं हे तिने काम सुरू केलं, आणि ते इतकं महत्त्वाचं ठरलं की मी तिला सांगितलं की तू हे जास्तीत जास्त लोकांकडे पोचवलं पाहिजे. नुसतं पेपर पब्लिश करून पण होणार नाही, पण तू न्यूजपेपरमध्ये आर्टिकल्समध्ये असं लिही, आणि त्याप्रमाणे तिने त्या गोष्टी केल्या. अर्थात हा प्रवास खूप मोठा आहे आणि तो सगळ्या या पुस्तकात आलेलाच आहे. दुसरं मला असं जाणवतं की एक माझे फार मोठे आवडते लेखक आहेत मॅट रिडली म्हणून, त्यांची पुस्तकं मला फार आवडतात. आणि त्या एका पुस्तकात ज्याचं नाव व्हायरल मला असं वाटतं आहे, ते 1921 साली त्यांनी प्रसिद्ध केलं. त्यामध्ये मोनालीचा 5 ठिकाणी उल्लेख आहे त्या पुस्तकात, आणि आमच्या आघारकर इन्स्टिट्यूटचाही उपयोग आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी वाचल्यानंतर खूप बरं वाटतं. तर आणि आज तू जे काम केलेलं आहेस त्याचं एक छान पुस्तकात रूपांतर केलेलं आहेस, त्यामुळे मनःपूर्वक तुझं अभिनंदन, तुझं आणि राहुलचं. थँक्यू.